देवशैनी आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर हा भक्तिगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि भक्तिगीत सादर करते संग्राम संगीत अकादमीचे सर्व संस्थापक अध्यक्ष आमचे बंधू श्री गणेश पाटील आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांना सहकार्य करणारे गायक महेश देवळे दत्तात्रय धांगरे गायिका सौ आशा गणेकर सौ रुपाली कोष्टी सौ भैरवी चौधरी आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं जे निवेदिका जे आहेत त्या सौ प्रीती म्हात्रे सौ सविता पाटील आणि उपस्थित सर्व या ठिकाणी भावी भक्त आजच्या देवशैनी आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. सर्व भावी भक्तांना विनंती पाचच मिनिटांमध्ये या ठिकाणी हा भक्तिगीतांचा भावगीतांचा याच्या संयुक्त विद्यमाने आज आषाढी एकादशी निमित्त भक्तिगीतांचा सुमधुर असा कार्यक्रम येथे आयोजित केला आहे. खरं तर आज दुग्ध शर्करा हे माझ्यासाठी आहे, कारण योगायोगाने आज माझा वाढदिवस देखील आहे आणि आषाढी एकादशी आहे. त्यामुळे मी भावाला विनंती केली होती की माझ्या या दिवसाची सुरुवात एक विठ्ठल नामाने व्हावी आणि त्याला भावाने तसा प्रतिसाद दिला आणि आज आपल्या इथे त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी धन्यवाद. आणि यानंतर लगेचच ही सगळी सूत्र कार्यक्रमाची प्रीती मॅडम आणि सविता मॅडम यांच्याकडे देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद. स्वागतम शुभ स्वागतम. आज देवशैनी एकादशी अर्थातच आषाढी एकादशी, त्यानिमित्ताने मी सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देते. आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आज सरांचा वाढदिवस देखील आहे, असा दुग्ध शर्करा योग आलेला आहे. त्यामुळे विठ्ठल नामाचा महिमा सांगणारी सुमधुर भक्तिगीतं आपण ऐकणार आहोत. अवघे गरजे पंढरपूर ही सविता पाटील आणि माझ्यासोबत आहे आपल्या कन्व्हेन्सच्या लाडक्या नगरसेविका प्रीतीताई जॉर्ज म्हात्रे. आता पुढील सूत्र प्रीतीताई बोलते. धन्यवाद. नमस्कार. आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण संगम संगीत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी असं ठरवलं की आमच्या गुरुवर्य श्री नरेश पाटील सर यांचा आज वाढदिवस आहे आणि काहीतरी चांगलं आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण जे लोक आपण वारीला जाऊ शकत नाही, पण आज नक्की मी 100% गॅरंटी देते इथे जेव्हा तुम्ही ते गाणी ऐकाल तर तुम्हाला नक्की वाटेल की आपण वारीला चालत आहोत. कारण भक्ती आणि नाम हा इतका घेतला जाणार आहे आणि खरे जे आमचे गायक आहेत इतके सुरील आहे तर तुम्हाला पंढरपूरच इथे आल्यासारखं वाटेल. त्यामुळे इतका सुरील आणि छान कार्यक्रम होणार आहे आणि म्हणून आज आपण सगळेच जे इथे समोर बसलेले ते सगळेच वारीला नाही घ्या अशा लोक आपण सुरुवात करूया. गणपती सुरू करूया. आणि मन म्हणजे काय होणार? मन म्हणजे मीपणा. जिथे मीपणाचा अहंकार
हा गौरव पडतो ते स्थान म्हणजे मंदिर. अर्थातच आता आपण अंबे मातेचं गीत ऐकूया. मी शरण तुला जगदंबे. हा अभंग ज्ञानेश्वर माऊलींनी दिला. पण हा कधी केला? जेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी दिली, आपल्यामध्ये आत्मशुद्धी केली, भक्ती जागृत केली, आणि आता ते म्हणतात की आपल्या मनात किंवा आपल्या आत्मामध्ये जो मोगरा आपण लावला होता तो फुललेला आहे. मग त्यांचं म्हणणं आहे की मोगरा फुललेला म्हणजे कसा फुलला? तर इवलेचे रोप आपण लावले होते आपल्या मनात, आणि तो भक्तीचा रोप आता फुलला आहे, मोठा झाला आहे, आणि मग आता तो अर्पण केलं पाहिजे. तर कोणाला अर्पण केलं पाहिजे? तर विठ्ठल रुक्मिणीच्या पायाशी अर्पण केलं पाहिजे. असा तो मोगरा फुलला. हा छानसा अभंग आपण घेऊया. तोच विठ्ठलाच्या पायासाठी वाहण्यासाठी वारकरी जात असतो. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध, टिळा, हुक्का, खांद्यावर पताका, हातात टाळ, डोक्यावर तुळस आणि तोंडाने विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी चालत असत. आपण टीव्हीवर पाहिलंच असेल, वारीचा अनुभव टीव्हीवर पाहिलंच असेल. वेळ तशी विश्रांती, वेळ ते जेवण खाणं घेत असतात ते. पाऊस पाण्याची कुठलाही पर्वा करत नाही, कारण की त्यांना एकच ध्यास लागलेला असतो, विठ्ठल दर्शनाचा. आपल्याला सुद्धा बघा, प्रेमाची गती भेटायची असेल तर आपल्याला कुठलाही त्रास जाणवत नाही. अगदी आवडतं पाहुणा आला तर ते आनंदाने पण छान छान स्वयंपाक करतो की नाही, तसंच विठ्ठल सुद्धा त्यांच्या प्रेमाची व्यक्ती आहे. तर ऐकूया पुढे गीत, विठ्ठल आवडी प्रेमभाव. गात आहेत आपले गुरुजी नरेश पाटील सर.
वाचली की आपल्याला असं वाटतं की नाही मला आता सगळं प्राप्त झालेलं आहे, पण तो थोडा उर्मट होता, वाईट वागायचा. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या समोर येऊन तो बसतो आणि म्हणतो तुम्ही इतके चांगले कसे वागू शकता, याचं रहस्य काय. तर तुकाराम महाराज म्हणतो माझं रहस्य राहू नये, पण तुझं सांगतो की 7 दिवसांनी तू मरण पावणार आहेस. त्यामुळे तो उदास होतो आणि त्याला वाटतं की मी 7 दिवसांनी मरणार आहे म्हटल्यानंतर त्याची स्वभाव एकदम पालट होते आणि जो कोण त्याला रस्त्यात भेटतो त्याच्याशी व्यवस्थित वागणं किंवा ज्याला कोण काय बोललं असेल त्याच्याशी, ज्याला वाईट बोललं असेल त्याची माफी मागतो तो. आणि माफी मागितल्यानंतर 7 दिवसांनी तो तुकाराम महाराजांची इथे त्याला माहिती आता 7 दिवस आहे, उद्या तर माझा मृत्यू आहे. आणि तुकाराम महाराजांच्या समोर येऊन बसतो तो. आणि तुकाराम महाराजांना कसं वाटलं, कसं वागलाच एवढा दिवस. तो म्हणतो मी फार चांगला वागलो, कारण मला माहिती आहे की 7च दिवस आहे, तर 8व्या दिवशी मरणार तर चांगलंच वागलं पाहिजे. तर म्हणतात की तुकाराम महाराज म्हणाले की बास मला एवढंच पाहिजे होतं. तसं बघायला गेलं तर आपल्याला या जगात फक्त 7च दिवस असतात असं समजून चाललं पाहिजे. मग त्यामध्ये भक्ती केली पाहिजे, लोकांशी व्यवस्थित वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. कारण 8व्या दिवशी उजाडेल का नाही हे आपल्यालाही माहिती नसतं. मग तुकाराम महाराज म्हटलं कितीही वाईट कोणी बोललं, किती आपल्याला यातना सहन करायला लागलं, तर ते सुंदर ते ध्यान आहे ते मला समोर आण ना विठ्ठलाचं. त्याची गळ्यातली ती तुळशी माळा बघ, त्याची वीट बघ, ते इतके युग उभे ते बघ, ते ध्यान धरून तू मुक्ती कर ना. त्यामुळे सगळ्यांशी नीट वागलं पाहिजे. नीट वागलं तर आपोआप आपलं भक्तिभाव आपली जी निर्माण होते ती चांगल्या रूपात होते. असंच ते सुंदर ध्यान ते मनात उभं समोर करूया. आणि पुढचं अभंग हे
विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली माऊली जगाची माऊली समृद्धी विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माये चंद्रभागा डोळ्यातून वाहे माये चंद्रभागा अमृताची गोडी आला आलिया भंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड काळजी फळांची अभंगाला जोड काळजी फळांची माऊली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची. धर्माचे रक्षण करण्याकरता छत्रपती दिले आणि दुसरीने वारकरी संप्रदाय याच्या कळस उभारणी करता तुकोबाने असे दोन आपल्या विचार. भंडाऱ्याच्या डोंगरावर तुकाराम महाराज भक्ती करत असायचे. तासन तास दिवस 8 दिवस 10 दिवस त्यांची भक्ती चाललेली असायची. त्या आवडीला म्हणजे त्या जिजाबाईला थोडी दया आली. ती म्हटली इतक्या दिवस माझा तो नवरा उपाशीच आहे का विठू 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 पांडुरंगा बोलता बोलता तो उपाशीच आहे. त्याला काय माहितीच नाही की त्याला भूक लागली काय झालं तसंच आहे. एकदा भाकऱ्या करून तिने बंधाऱ्याच्या डोंगरावर निघाली आणि डोंगरावर जात असताना तिच्या काटा रुपतं पाय काटा रुपताना आता ते माठ पाण्याचं माठ टोपली डोक्यावर भाकरीची जी काय भाकरी घरात जे काय होतं आलं ते मी घेतलं होतं आणि तो माठ पाणीवर गेला चालली डोंगरावर. आता तो काटा रुपला की काढायला सांगणार कोणाला म्हणून दूर बघते तरी गुराख नाही जो गाईला चारायला आलेला गुराख त्याला ते हाक मारते ती ये रे इकडे ये. ती जरा उर्मट असते बोलायला आणि तो येतो आणि त्याला ती विचारते काय रे तुला काटा काढता येतो का. तो म्हणतो मी भल्या भल्यांचे काटे काढले. तो म्हटला मी भल्या भल्यांचे काटे काढले आहे. बसतो खाली तिचा पाय मांडीवर घेतो आणि तिचा काटा काढतो. पण रक्त आलेला असतो पिवळा पिकांबर घातलेला असतो त्याने. तो पिवळा पिकांबर फाडतो आणि पायाला बांधतो.
विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. पाहताची होती दंग आज सर्व संत. पाहताची होती दंग आज सर्व संत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. युगे 28 उभा विठू विटेवारी. युगे 28 उभा विठू विटेवारी. धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढारी. धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढारी. अनाथाचा नाथ हरी असे दयावंत. अनाथाचा नाथ हरी असे दयावंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली. कार्यक्रमात अगदी रंगत आलेले अतिशय अभ्यासपूर्ण काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला माहीत नाही आणि त्या आपल्याला समजतात या गाण्याच्या माध्यमातून. तर चला आपण पुढे जाऊया पांडुरंगाच्या दर्शनाला. दोन्ही पांडुरंगा फक्त एक गान. मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मग ज्ञान. मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मग ज्ञान.
पसारा माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा आभाळ चमक ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार ज्येष्ठ नागरिक संघाचे मी उपाध्यक्ष आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे ती चावी असते आणि ते गिफ्ट वगैरे काढायचे असते. जायची इच्छा होत नाही, पण ठीक आहे, आपली जबाबदारी असल्यामुळे मला जायला लागते. आणि मी व माझ्या परिवाराकडून सगळ्यांकडून नरेशला खूप भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आणि ही त्याची ही कला अशीच पुढे पुढे जात राहिली, कारण मी प्रीतीला जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी येतं. की ती खूप अभ्यासपूर्वक सगळं सांगत असते आणि अशी तू पण पुढे पुढे. त्याच्यात सविता, आपल्या सगळ्या कलाकार आहेत, त्यांना माझ्याकडून भरभरून शुभेच्छा. आणि असंच हे छान तुम्ही नातं जपा आणि तुम्ही असे चांगले कार्यक्रम चांगले उंच उंच भरारी घ्या, ह्या माझ्याकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा.
पाहुले चालती पंढरीची वाट, पाहुले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून गाठ, सुखी संसाराची सोडून गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. गांजुनिया भारी दुःखदारी रे, गांजुनिया भारी दुःखदारी रे, पडणारी कामे भाकरीची ताट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. आप इष्ट सारे सगळे सोयरे ते, आप इष्ट सारे सगळे सोयरे ते, पाहुणे सारे फिरवी ती पाठ. शाळा शिकताना तारभूत हरणी, शाळा शिकताना तारभूत हरणी, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. कशी
आणि कबीरजी म्हणाले की कर निकट पट्टप्राण सोपान. म्हणजे गाण्याचा मार्ग तुम्ही ट्रान्सलेट कदाचित लवकर तू ईश्वरापासून पोचतो. मला असं वाटतं की भारतीय संस्कृती म्हणजे भारतीय आध्यात्मिक शास्त्रानुसार असं मानलं जातं की काही जवळ किंवा निकटवर्तीय का असेल संगीताच्या संगीतशास्त्र तर ते म्हणजे संगीत विद्या आहे. आणि आपण यावर म्हणू शकतो की संगीत आणि विद्या हे हातात हात धरून चालतात. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये संगीत आणि कीर्तन आपण म्हणतो जवळ नामघोष करताना कीर्तन हा एकदम सोपा मार्ग आहे. भक्ती सुराची आराधना करते. कुठला सूर तर रस्व सूर, जो रस्व असतो वर जातो तो ईश्वराची आराधना करते. आणि संगीत सुराची आराधना करते म्हणजे स्वराची आराधना करते. त्यावर आपण म्हणू शकतो की सुराच्या जवळ जायचं असेल तर सुराची आराधना करणं गरजेचं आहे. सुराच्या जवळ जायचं असेल तर सुराची आराधना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे मी नाही म्हणत आणि विष्णू भगवान देखील म्हणतात की विष्णू भगवान काय म्हणतात की मी कोणाच्या हृदयात कुठल्या वस्तूमध्ये मी हात नाही, पण जिथे माझे नाम कीर्तन होते जिथे नाम कीर्तन होतं तिथे मी असतो. आणि आता पंढरपुरात सगळ्यांचं पालखी आलेलं आहे आणि म्हणून आता आपण घेऊया अवघे गरजे पंढरपूर. हा मला वाटतं शेवटचं म्हणायचं सर एक घेऊया. टाळ घोषकारी टाळ घोषकारी ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती पांडुरंगी नाहले हो पांडुरंगी नाहले हो पांडुरंगी नाहले चंद्रभागा नीर चंद्रभागा नीर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर हे अवघे गरजे पंढरपूर. डोळ्यातून आहे आता इंद्रायणी चंद्रभागा. याहून वेगळी अवस्था का होईल? विठ्ठलाचं दर्शन झालं डोळ्यातून इंद्रायणी चंद्रभागा वाहू लागतात. ऐकूया पुढील गीत माऊली माऊली आपले गुरुजी नरेश पाटील सर यांच्या आवाजात. उभी पंढरी आज नादावरी तुझे नाव होते तुझे रूप झाले जीवाला तुझी आस गालावरी तरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले जगाची विठू माऊली
पसायदान घेऊया आणि पसायदानाला सुरुवात आपण करताना ज्ञानेश्वर माऊलीने पूर्ण ज्ञानेश्वरी घेऊन झाल्यानंतर पसायदान मागितलं म्हणजे प्रसाद मागितला आणि सुरुवात त्यांची अशी केली. आता विश्वास नक्की देवा ये वाण्यन्य तोषणी कसं द्यावे पसायदान. आता म्हणजे आपण सुरुवात करताना बोलतो का काय झाल्यानंतर आपण बोलतो आता चला आता मी निघते, चला आता मी जाते, अशी म्हणजे आता निघायची वेळ आलेली आहे, काहीतरी मागायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून ते सांगतात आता माझं कीर्तन यशस्वी झालेलं आहे. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर कीर्तन आपलं यशस्वी झाल्यानंतर काय मागायचं आणि ते विश्वासामध्ये देवाकडून मागतात आणि ते पूर्ण विश्वासावर देव आहे त्याच्याकडून मागतात की आता मला तू प्रसाद दे. आणि वांग्यामध्ये म्हणजे वांग्यामध्ये तोषून ते म्हणतात. तोषून म्हणजे मी तुझा भक्त आहे म्हणून नको देऊ, तर तुला चांगलं वाटत असेल, बरोबर वाटत असेल तरच दे. आणि म्हणून वाक्य म्हणजे काय तर माझ्या आणि ज्ञानेश्वरांनी कोणाबद्दल लिहिलं तर गीतेबद्दल लिहिलं. आणि गीतेमध्ये काय तर संवाद आहे कृष्णांचा आणि अर्जुनाचा. आणि त्याच संवाद आता वाग्याच्या रूपी म्हणजे यज्ञ झाला, तो यज्ञ गोरूपात झाला. आणि त्या यज्ञाला आता तू पसायदाना स्वरूपात मला प्रसाद दे आणि सगळ्यांना दे असं बोलून ज्ञानेश्वर माऊलीने हा पसायदान मागितला. आपण सगळे सोबत हात जोडून म्हणूया. सगळ्यांना जमत असेल तर सगळ्यांनी म्हणा.